नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भाग्यश्री. आज आपण सी प्रोग्रामिंगच्या झिरो टू हिरो सिरीजमध्ये आज आपण पाहणार आहोत सी फंडामेंटल स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम. आपण आज टॉपिक घेतलेला आहे स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम. सी प्रोग्रामचं स्ट्रक्चर कसं आहे? डॉक्युमेंटेशन सेक्शन, लिंक सेक्शन, डेफिनेशन सेक्शन, ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन, फंक्शन सेक्शन असतो, त्यामध्ये मेन फंक्शन असतो, त्यामध्ये असतात पार्ट डिक्लेरेशन पार्ट आणि एक्झिक्युटेबल पार्ट. त्यानंतर सब प्रोग्राम सेक्शन मध्ये फंक्शन असतात, युजर डिफाइंड फंक्शन असतात. आपण वन बाय वन आता काय करू, डॉक्युमेंटेशन सेक्शन म्हणजे काय किंवा लिंक सेक्शन म्हणजे काय प्रोग्राम थ्रू एक्सप्लेन करू. डॉक्युमेंटेशन सेक्शन व्हेरी इम्पॉर्टंट. आपण त्याला कमेंट म्हणू शकतो की इथे आपल्याला करायचं दिस इज हॅलो वर्ल्ड प्रोग्राम. ठीक आहे, तुम्ही तुमचा प्रोग्राम कोणता आहे, कशासाठी करताय हे तुम्हाला कमेंट्समध्ये राईट करायचं असतं किंवा डॉक्युमेंटेशनमध्ये राईट करायचं असतं. म्हणजेच काय, इन द केस तुम्ही कंपनीमध्ये जेव्हा जॉब करायला जाल त्यावेळेस तुम्हाला तुमचा प्रोग्राम किंवा तुमचा प्रोजेक्ट दुसऱ्याला हँडओव्हर करायचा असतो, त्यावेळेस त्या कमेंटचा यूज होतो. कारण की या प्रोग्राममध्ये केलंय काय एक्झॅक्टली, हे लॉजिक कशासाठी आहे हे तुम्ही कमेंटमध्ये राईट करता, त्यावेळेस समोरच्याला ते अंडरस्टँड होतं. त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंटेशन सेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर पार्ट आहे तुमचा लिंक सेक्शनचा. ठीक आहे, लिंक सेक्शनमध्ये काय येतं, आपण हेडर फाईल लिंक करतो तुमच्या प्रोग्रामला. हॅश इन्क्लूड stdio.h. ओके, .h मीन्स काय, ही हेडर फाईल आहे. ही काय आहे, हेडर फाईल. stdio स्टँडर्ड इनपुट आउटपुट फाईल. यामध्ये काय होतं, आपण इनपुट आउटपुट फंक्शन कोणते आहेत जे आपण सी मध्ये यूज करणार आहोत ते प्रिंटएफ आणि स्कॅनएफ. ठीक आहे, हे दोन फंक्शन आहेत. या दोन फंक्शनचं जर आपल्याला आपल्या प्रोग्राममध्ये यूज करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला stdio.h ही हेडर फाईल इन्क्लूड करून घ्यावी लागते, म्हणजे लागतेच, त्याशिवाय तुमचा प्रोग्राम रन होणार नाही. अदरवाइज यू विल गेट एरर फॉर प्रिंटएफ अँड स्कॅनएफ फंक्शन. ओके, दिस इज द लिंक सेक्शन. त्यानंतर पार्ट येतो तुमचा डेफिनेशन सेक्शनचा. डेफिनेशन सेक्शनमध्ये काय करता, तुम्ही एक कॉन्स्टंट व्हॅल्यू डिफाईन करता. सपोज तुमच्या प्रोग्राममध्ये तुम्हाला एखादी व्हॅल्यू डिफाईन करायची की मला पाय ही व्हॅल्यू घ्यायची आहे, ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. मग ही कॉन्स्टंट व्हॅल्यू तुम्ही डिफाईन करता कुठे, डेफिनेशन सेक्शनमध्ये. ओके, त्यानंतर पार्ट येतो तुमचा ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शनचा. इथे तुम्ही काय करता, ग्लोबल व्हेरिएबल डिक्लेअर करू शकता. एखादा व्हेरिएबल घ्यायचं आहे मला इंटिजर, आणि हा याला मी असं नाव देते ग्लोबल व्हेरिएबल इज इक्वल टू 10. ही व्हॅल्यू असाइन केली, हा माझा ग्लोबल व्हेरिएबल आहे. हा मी माझ्या प्रोग्राममध्ये, माझा प्रोग्राम आता आपण इथे एक शॉर्ट प्रोग्राम, छोटा प्रोग्राम घेणार आहोत. मोठा प्रोग्राम असेल तर त्या ऑल ओव्हर प्रोग्राममध्ये मी हा व्हेरिएबल यूज करू शकते. ठीक आहे, त्यासाठी त्याला काय म्हणतात, ग्लोबल व्हेरिएबल म्हणतात. देन पार्ट इज कमिंग फंक्शन सेक्शन. तिथे येतो आपला मेन फंक्शन. ठीक आहे, मेन फंक्शन मीन्स इट इज द हार्ट ऑफ युअर प्रोग्राम. इथून तुमचं प्रोग्रामचं एक्झिक्युशन स्टार्ट होतं. ओके, मेन फंक्शनमध्ये आधी एंटर करतो. मेन फंक्शनमध्ये डिक्लेरेशन पार्ट परत आला. डिक्लेरेशन पार्टमध्ये मी पुन्हा एक व्हेरिएबल डिक्लेअर करते, इंट ए इज इक्वल टू 20 घेते. हे माझं लोकल डिक्लेरेशन झालं मेन फंक्शनमध्ये. ठीक आहे, हे ग्लोबल झालं, हे लोकल झालं. त्यानंतर एक्झिक्युटेबल पार्ट, कोणतेही तुम्ही फंक्शन किंवा एक प्रिंटेड घेते मी इथे. हा माझा एक्झिक्युशनचा पार्ट आहे. मी इथं टाईप किंवा आता राईट करते हॅलो वर्ल्ड. ठीक आहे, मेन फंक्शनमध्ये मी एवढं राईट केलं, शॉर्टमध्ये राईट करायचं आहे. दिस इज द हार्ट ऑफ युअर प्रोग्राम. ओके, मेन फंक्शनच्या बाहेर आलो, मला सेपरेट माझं युजर डिफाईन फंक्शन करायचे. युजर डिफाईन फंक्शन आपण पुढे कन्सेप्ट क्लिअर करूया फंक्शनचे टाईप जेव्हा होईल त्यावेळेस. युजर डिफाईन फंक्शन म्हणजे युजर स्वतः क्रिएट करतो ते फंक्शन्स. ठीक आहे, इनबिल्ट फंक्शन आहे युजर डिफाईन फंक्शन. मल्टिपल फंक्शन तुम्ही यूज करू शकता. इथे मी एक यूज करून दाखवते, void डिस्प्ले नावाचं फंक्शन घेते. ठीक आहे, ओपनिंग कर्ली ब्रेसेस आणि क्लोजिंग कर्ली ब्रेसेस असतोच, त्यामध्ये मला डिस्प्ले करायचे काय, ही प्रिंटेड फंक्शन यूज करते आणि इथे प्रिंट करते वेलकम. ठीक आहे, वेलकम प्रिंट करते, क्लोज करते. हे झालं तुमचं सी प्रोग्रामचं स्ट्रक्चर. तुम्हाला वाटते तुम्ही void डिस्प्ले मेन फंक्शनच्या वर राईट करू शकता, खाली राईट करू शकता. हे पण मेन असं फॉलो केलं तरी चालते. ठीक आहे, दिस इज युअर स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम.
आय होप तुमचं सगळं डाऊट क्लिअर झाला असेल. डॉक्युमेंट सेक्शन काय आहे, मीन सेक्शन काय आहे, डिफिनेशन सेक्शन काय आहे, ग्लोबल डिक्लेरेशन कुठं केलं जातं, मेन फंक्शन मीन्स युअर हार्ट ऑफ प्रोग्राम. फ्रॉम हिअर युअर एक्झिक्युशन विल बी स्टार्ट. इथून तुमचं एक्झिक्युशन स्टार्ट होतो. फर्स्ट ऑफ ऑल तुमचा एंटर इथे होतो, प्रोग्राम स्टार्ट होतो. इंट ए ही व्हॅल्यू रेडी केली जाईल. जर तुम्ही या फंक्शनला इथे मेन फंक्शनमध्ये कॉल केलं असेल तरच हे फंक्शन तुमचं कॉल होतं. हे आपण नेक्स्ट पुढे पुढे एक्सप्लेन करूया. आजचा टॉपिक तुम्हाला समजला असावा. आय होप आपण या सिरीजमध्ये असेच पुढे जाऊ. थँक्यू सो मच. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.